पालघर जिल्ह्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस बरसतोय। त्यामुळे म्हसवणमधल्या सूर्या नदीला पूर येऊन जॅकविलमध्ये गाळ जमा झालेला आहे। परिणामी पंप चोकअप झालेला असून वसई आणि विरार शहराचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद झालाय। मागच्या 12 तासात वसई आणि विरार क्षेत्रामध्ये 116 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे। दोन्ही शहरांमध्ये अगदी काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर जलधारा बरसणं सुरूच आहे। प्रभाकर कुडाळकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। प्रभाकर, हे चोकअप काढण्याचं काम कुठवर आलेलं आहे आणि पाणी पुरवठा कधीपासून सुरू होऊ शकतो? जे वसई विरार महानगरपालिकेचे पाणी पुरवठ्याचे इंजिनियर आहेत त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे। त्यांनी सांगितलं आहे की जो प्रवाह आहे सूर्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याचबरोबर जो गाळ आहे, जो हे झाडाचा पालापाचोला आहे, प्लास्टिकचा पालापाचोला, तो मोठ्या प्रमाणात आलेला आहे। ज्या वेळेला सूर्या नदीची पातळी थोडीशी खाली जाईल त्यावेळेला गाळ आहे ते दिसण्यात येईल आणि त्यानंतर तो गाळ काढण्यात येईल। त्यामुळे सध्या तरी जे सूर्या नदीची ओव्हरफ्लो वाहते गाळ काढण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे ते उतरू शकत नाही। पालघर मागून आहे तिथे वसई विरारला जो पाणी पुरवठा होतो त्या सूर्या नदीच्या पंपिंग स्टेशन आहे तिकडनं बोलू शकतं आणि तिथेच पूर्ण फॅक्टरीमध्ये गाळ जमा झालेला आहे। त्यामुळे सध्या तरी थांबावं लागेल जोपर्यंत पाणी ओसरत नाहीये। पाणी ओसरल्यानंतरच तिथे कर्मचारी आहे ते उतरतील आणि तो गाळ काढतील। प्रभाकर, वसई विरार परिसरामध्ये सध्या पावसाची काय स्थिती आहे? पाऊस अजूनही बरसतोय की विश्रांती घेतली आहे? नाही रेश्मा, सलग 5वा दिवस आहे आज वसई विरार पाऊस चांगलाच बरसतोय। रस्त्यावर पाणी साचलेलं आहे, काही प्रमाणात ओसरतंय पाणी, मात्र लगेच पाणी हे साचलेलं साचतंय। आता सध्या म्हणजे एक पावसाने जोर वाढवलेला आहे, मात्र आता आणखीन एक त्रास सहन करावा लागणार वसई विरारकरांना। पाणी घरी नाहीये, रस्त्यावर पाणी असेल मात्र घरामध्ये पाणी येणार नाहीये, ती वसई विरारकरांची अवस्था सध्या होणार आहे। प्रभाकर, या दृश्यांमध्ये पाहतोय की सूर्या नदीचं पाणी आहे ते पुलावरून देखील वाहतंय। सध्या तिथली रस्ते वाहतूक कशी आहे? रेश्मा, जी सूर्या नदीचा जो पूल आहे तो त्या ओव्हरफ्लो वाहत आहे, मात्र जो हा अंतर्गत रस्ता आहे गावातला, त्यामुळे जो मुख्य रस्ता बोरसर पालघरला मुख्य रस्ता जोडणारा आहे तो सध्या तिथे पाणी साचलेलं नाहीये, त्यामुळे वाहतूक खोळंबलेली नाहीये। मात्र जो सूर्या नदीचा जो ओव्हरफ्लो झालेला आहे त्यामुळे कुठेतरी पाण्याची पातळी वाढते आणि तिथे कर्मचारी आहे ते हे उतरू शकत नाहीत। प्रभाकर, 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे या सगळ्या परिसरामध्ये। कुठे पाणी साचल्याच्या आणि घरात पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत? वसई विरारमध्ये मुख्यतः मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याच्या घटना घडलेल्या आहेत। कालचा जो दिवस गेलेला आहे त्या तिथे फादरवाडी येथे भिंत कोसळून 2 मुलांचा मृत्यू झालेला आहे। तर वृषभ सोसायटी आहे वसईचे मधुबन येथील, तिथं भिंत कोसळून वाहनांचं नुकसान झालेलं आहे। वसई विरारमध्ये जो सखल भाग आहे तिथे मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे, तिथे पण लोकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे, काहीच्या दुकानात पाणी शिरलेलं आहे। पूर्णपणे थोडंसं आहे जे जनजीवन जे वसई विरारकरांचं आहे ते थोडंसं एकदम त्रासलेलं आहे एकूणच। रेश्मा, प्रभाकर, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा दृश्य तुम्ही पाहताय, सूर्या नदी आहे ती ओव्हरफ्लो झालेली आहे। सूर्या नदीवरचा जो ब्रिज आहे तो देखील आता पाण्याखाली गेलेला आहे आणि ही पाणी पातळी आता खालावण्याची वाट बघतोय। दरम्यान जे पंपिंग स्टेशन आहे त्याच्यामध्ये गाळ साचल्यामुळे चोकअप झालेलं आहे आणि हे चोकअप काढण्याचं काम आहे ते सुरू आहे। मात्र सूर्या नदीची जी पाणी पातळी आहे त्याच्यामुळे या कामात देखील अडथळे येतात। त्यामुळे वसई विरार परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये आज पाणी पुरवठा होऊ शकणार नाहीये, तो पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेला आहे। प्रशासनाकडून सध्या हे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न युद्धपातळीवरती सुरू आहेत।